Hello. Today we will start with the new chapter of manufacturing processes subject. The chapter name is Fundamental of Machining and Machining Operations. See, this particular chapter carries 16 marks, and as we know, this manufacturing processes, this particular subject is very important as far as mechanical engineering is concerned. In this particular subject, we are going to discuss all the machining processes, different types of machining processes, and so on, one by one. But in this particular first chapter, 3 point we are going to focus majorly. Number one is different types of machining processes. Number two is lathe machine, their classification, their specification, and number three is drill machine, their classification, their specification, and all the things regarding drill machines. So let's start. See, as the name suggests, or as the unit suggests, fundamentals of machining and machining operation. Fundamental of machining. Machining means what? Machining means simply removal of the material from the workpiece or removal of the unwanted material from the workpiece. That is called as machining. म्हणजे सिंपल सांगायचं झालं तर मशीनिंग म्हणजे काय? मशीनिंग ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एखादं वर्कपीस आहे, त्या वर्कपीस वरचं अनवॉन्टेड मटेरियल आपल्याला काढून टाकायचं आहे. तर ती काढून टाकण्याची जी प्रोसेस होते त्या प्रोसेसला आपण मशीनिंग म्हणतो. म्हणजे समजा एखादा पार्ट आहे माझ्याकडं, एखादा रॉड आहे, त्या रॉडची डायमीटर लेट्स कन्सिडर 20 मिलीमीटर आहे आणि त्या 20 मिलीमीटर रॉडला मला 20 मिलीमीटर न ठेवता 15 मिलीमीटर करायचं आहे. तर त्या दरम्यान काय करणार मी? 5 मिलीमीटर 5 मिलीमीटर मटेरियल कट करावं लागणार आहे किंवा काढून टाकावं लागणार आहे त्या मेन वर्कपीसपासनं. तर ती डायमीटर कशी कमी होणार आहे? तर आपण टर्निंग ऑपरेशन करणार, म्हणजेच एक प्रकारचं मटेरियल रिमूव्हल प्रोसेस करणार. त्या मटेरियल रिमूव्हल प्रोसेसला आपण मशीनिंग असं म्हणतो. ओके, सो हिअर फंडामेंटल्स ऑफ मशीनिंग. जस्ट आय टोल्ड यू, chip forming or metal cutting process is a machining process by which finished surface of the desired shape and dimension is obtained. उघड आहे, चिप फॉर्मेशन किंवा मेटल कटिंग करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण मशीनिंग म्हणतो. चिप फॉर्मिंग किंवा मेटल कटिंग याला म्हणायचं मशीनिंग. ओके, आता हे मशीनिंग आपण कसं करू शकतो? दिस सी एक्झाम्पल ऑफ मशीनिंग प्रोसेसेस. देर आर सो मेनी मशीनिंग प्रोसेसेस लाईक टर्निंग, शेपिंग, प्लेनिंग, स्लॉटिंग, ड्रिलिंग, सो ऑन. या सगळ्या प्रोसेसेसमध्ये काय होणार आहे? मटेरियल मेन वर्कपीस पासून बाजूला होणार आहे, रिमूव्ह केला जाणार आहे, म्हणजे मशीनिंग या ठिकाणी होणार आहे. ओके, आणि मशीनिंग केल्यानंतर त्या पार्टला आपण आपल्याला हवा त्या शेपमध्ये नेऊ शकतो. राईट. नाव नेक्स्ट पॉइंट वी विल डिस्कस, दॅट इज प्रिन्सिपल ऑफ मेटल कटिंग. नाव सी, व्हॉट डू यू मीन बाय प्रिन्सिपल? प्रिन्सिपल म्हणजे काय? तत्व. तत्व कशाचे तत्व? तर मेटल कटिंगचे तत्व. म्हणजे मेटल कटिंग करत असताना काही तत्व, काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. तर त्या लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी आहेत? वन बाय वन आपण डिस्कस करूयात. तर पहिला प्रिन्सिपल आहे, सी, कटिंग टूल रिमूव्ह द मटेरियल फ्रॉम वर्कपीस, therefore the material of the tool is always harder than the workpiece. म्हणजे याचा अर्थ काय? सिंपल गोष्ट आहे. काय? कटिंग टूल रिमूव्ह द मटेरियल. आपल्याला माहित आहे की एखादा वर्कपीस आहे आणि त्या वर्कपीस वरचं अनवॉन्टेड मटेरियल मला काढून टाकायचं असेल तर मला एक टूल वापरावं लागेल, त्याला कटिंग टूल आपण म्हणतो, हत्यार है ना. कटिंग टूल वापरून आपण मटेरियल रिमूव्ह करतो वर्कपीस वरचं. मग हे करत असताना आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की जर का वर्कपीस वरचं मटेरियल मला काढायचंय, तोडायचं असेल तर कटिंग टूल हा वर्कपीस पेक्षा जास्त हार्ड असला पाहिजे. आणि तोच पॉइंट इथे सांगितलाय त्यांनी बघा, द मटेरियल ऑफ द टूल म्हणजेच आपलं कटिंग टूल इज ऑलवेज हार्डर दॅन द वर्कपीस. म्हणजे कटिंग टूलचं मटेरियल हे वर्कपीसच्या मटेरियलपेक्षा नेहमी हार्डच असलं पाहिजे. ओके, सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की कटिंग टूलचं मटेरियल जर हार्ड नसेल तर तो वर्कपीसला तोडणारच नाही. म्हणून कटिंग टूल शुड बी हार्डर दॅन वर्कपीस. म्हणजे हे पहिलं महत्वाचं कटिंग मेटल कटिंग मधलं प्रिन्सिपल आहे. याच्याशिवाय आपल्याला मेटल कट करता येणार नाही. पहिलं. नाउ सेकंड वन, टूल शुड बी स्ट्रॉंग इनफ अँड हेल्ड रिजिडली ऑन द प्रॉपर सपोर्ट. ऑब्विसली जो कोणता टूल आपण कटिंग टूल म्हणून वापरणार आहे तो कसा असला पाहिजे? स्ट्रॉंग असला पाहिजे आणि तो एकदम
चांगल्या रिजिड पद्धतीने आपण त्याला पकडलेलं असलं पाहिजे. अदरवाईज काय होईल, थोडं जरी प्रेशर पडलं तर तो हालेल, राईट. ते होऊ देऊन द्यायचं नाहीये, म्हणून तो रिजिड असला पाहिजे, एकदम रिजिडली आपण त्याला सपोर्ट करणार आहोत, राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, द टूल शुड बी स्ट्रॉंग इनफ. कटिंग टूल हे स्ट्रॉंग असलं पाहिजे. पहिल्या पॉईंटमध्ये बघितलं आपण कटिंग टूल हार्ड असलं पाहिजे, दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघतोय कटिंग टूल स्ट्रॉंग असलं पाहिजे. ओके, हे दोन तत्व आपल्याला माहिती असले पाहिजेत. नाव आफ्टर नोईंग these two, third principle is what? See, the shape of the cutting tool should be designed in such a manner that the cutting edge produces maximum cutting effect on the metal of the workpiece. म्हणजे काय म्हणलंय, आपला जो कटिंग टूल आहे किंवा जे काही कटिंग टूल आपण वापरणार आहोत मटेरियल कट करण्यासाठी, तर ते कटिंग टूल अशा पद्धतीने डिझाईन केलं पाहिजे जेणेकरून की त्याने जास्तीत जास्त मटेरियल वर्कपीसवरचं कट केलं पाहिजे, है ना. म्हणजे कटिंग टूल शुड बी डिझाईन इन सच अ मॅनर दॅट मॅक्सिमम कटिंग इफेक्ट इट विल प्रोड्यूस ऑन द वर्कपीस. म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त मटेरियल कट केलं पाहिजे, राईट. म्हणून अशा पद्धतीचा कटिंग टूल पाहिजे. सेकंड, फोर्थ पॉईंट नाव, फॉर कॅरिंग आउट प्रोसेसेस ऑफ मेटल कटिंग, वर्कपीस अँड कटिंग टूल मस्ट बी मूव्ड रिलेटिव्ह टू इच अदर. हे खूप महत्वाचा पॉईंट आहे. काय बघा, फॉर कॅरिंग आउट द प्रोसेस म्हणजे कुठली प्रोसेस कॅरी करण्यासाठी, मेटल कटिंगची जी प्रोसेस आहे ती पूर्ण होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय, द वर्कपीस अँड कटिंग टूल मस्ट बी मूव्ड रिलेटिव्ह टू इच अदर फॉर सेटिंग द डेप्थ ऑफ कट. म्हणजे काय, वर्कपीस आणि कटिंग टूल हे अशा पद्धतीनं मूव्ह झाले पाहिजेत जेणेकरून की जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कटिंग होऊ शकेल. आता हे रिलेटिव्ह मोशन कसं असलं पाहिजे, दोन्ही तिन्ही पद्धतीचं असू शकतं. म्हणजे काय, तुमचं वर्कपीस स्टेशनरी असेल आणि कटिंग टूल मूव्ह होत असेल तरी चालेल, किंवा उलट करा, कटिंग टूलला फिक्स करा, त्याला मूव्ह करू नका, आणि वर्कपीसला त्याच्या दिशेनं मूव्ह करा तरी चालेल, किंवा वर्कपीस आणि तुमचा कटिंग टूल दोघांना पण थोड्या थोड्या अंतरानं मूव्ह करा. ओके, सो दीज आर द थिंग्स विच वी हॅव टू कीप इन माइंड. अशा पद्धतीनं हे जे 4 प्रिन्सिपल्स आहेत हे आपल्याला फॉलो करावे लागतील. त्याच्याशिवाय मटेरियलला कट करता येणार नाही किंवा मटेरियल त्याच्याशिवाय कट करू शकत नाही. सो दीज आर द मेन प्रिन्सिपल्स बिहाइंड मेटल कटिंग. हे लक्षात ठेवा की मेटल कटिंग करण्यासाठी 4 प्रिन्सिपल आपण वापरले आणि ते चारही प्रिन्सिपल अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्याशिवाय मटेरियल कट करता येत नाही. आपण 4 पॉईंट काय कोणते कोणते बघितले, कटिंग टूल हार्ड पाहिजे वर्कपीस पेक्षा, नंबर 1. नंबर 2, तो कटिंग टूल स्टफ असला पाहिजे आणि रिजिड पण असला पाहिजे. नंबर 3 आपण बघितलं इथं की कटिंग टूल जो आहे ते अशा पद्धतीने डिझाईन केला पाहिजे जेणेकरून की मॅक्सिमम कटिंग इफेक्ट तयार होईल. आणि चौथा पॉईंट आपण बघितला तो म्हणजे मेटल कटिंग वर्कपीस आणि मेटल कटिंग टूल यांची मूवमेंट ही चांगली असली पाहिजे जेणेकरून की डेप्थ ऑफ कट तुम्हाला चांगला मिळेल आणि मूवमेंट ही प्रॉपर असेल तरच वर्कपीस कट होईल, अदरवाईज नाही. ओके, आता पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू, तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ मशीनिंग प्रोसेस. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, हेतू. म्हणजे आपण ही जी काही मशीनिंग प्रोसेस करतोय त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचा हेतू काय आहे, वाय वी आर डुईंग दिस. तर बघा, पहिला हेतू आहे त्याचा, म्हणजे ही जी मशीनिंग करतोय आपण तर ह्याचा पहिला हेतू आहे काय, क्विक मेटल रिमूव्हल. आपल्याला जर एखाद्या वर्कपीसवरनं मटेरियल क्विकली रिमूव्ह करायचं असेल, पटकन मटेरियल काढायचं असेल तर आपण काय करणार, मशीनिंग करणार. ओके, म्हणून सांगितले मशीनिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय, क्विक मेटल रिमूव्हल, नंबर 1. नंबर सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज हाय क्लास सरफेस फिनिशिंग. जेव्हा जेव्हा आपण मशीनिंग करतो तेव्हा तेव्हा काय मिळणार आहे, त्या मटेरियल त्या वर्कपीसवरती तुम्हाला चांगली सरफेस फिनिशिंग बघायला मिळेल. सरफेस फिनिशिंग म्हणजे वेव्हीनेस किंवा खरबडीतपणा तिथं नसेल, एकदम स्मूथ पार्ट तयार होईल. देन इकॉनॉमी इन द टूल कॉस्ट. इकॉनॉमी इन द टूल कॉस्ट म्हणजे काय, जे मशीनिंग प्रोसेस जी करणार आहे आपण, ती मशीनिंग प्रोसेस करताना तुम्हाला कटिंग टूल लागणार आहे. मग तो जो टूल आहे तर तो टूल कसा असला पाहिजे, इकॉनॉमिकल असला पाहिजे. इकॉनॉमिकल म्हणजे स्वस्त असला पाहिजे. आणि मशीनिंग प्रोसेस आपण जेव्हा करू तेव्हा जो कटिंग टूल वापरतोय बाय डिफॉल्ट तो स्वस्तच आहे, हा पण एक हेतू आहे. देन लेस power consumption. Whenever we do the machining process, at that time
अमाऊंट ऑफ पॉवर कन्झ्युम्ड मस्ट बी लेस, म्हणजे कमीत कमी पॉवर कन्झ्युम झाली पाहिजे. नंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे मिनिमम आयडल टाइम ऑफ द टूल. आयडल, आयडल म्हणजे बिनकामी, निकामी, म्हणजे कसलंही काम न करता टूल आयडली थांबलंय असा वेळ कसा असला पाहिजे, कमीत कमी असला पाहिजे. म्हणजे टूलला कंटिन्युअसली कामात ठेवायचे, आपल्याला काम करून घ्यायचं टूलकडनं जास्तीत जास्त वेळ, आणि कमीत कमी वेळ त्याला आयडल किंवा बिनकामी ठेवायचं आहे, म्हणून म्हटलंय मिनिमम आयडल टाइम फॉर टूल. देन नेक्स्ट, इकॉनॉमी इन द कॉस्ट ऑफ शार्पनिंग अँड रिप्लेसिंग द कटिंग टूल. इकॉनॉमी म्हणजे कमीत कमी खर्च झाला पाहिजे कशाला, शार्पनिंग अँड रिप्लेसिंग द कटिंग टूल. आता ऑब्विसली आपलं जे काही टूल आहे, जे वर्कपीसला कट करण्यासाठी वापरतोय आपण, ते टूल थोडा वेळ वापरल्यानंतर त्याची जी शार्पनेस आहे ती कमी होणार आहे, तो मुंडणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, त्याची शार्पनेस वाढवायची आहे. मग ती शार्पनेस वाढवायची म्हणजे त्याला शार्पनिंग करायची, त्याला टोक तयार करायचं आहे, त्याला आपण म्हटलं शार्पनिंग. ओके. आणि समजा एखाद्या वेळेस जर शार्पनिंग होतच नाहीये, तो पार्ट तुटून गेलाय, तर तुम्हाला काय करावं लागेल, कटिंग टूलला रिप्लेस पण करावं लागेल. म्हणजे काय बघा, फॉर दी शार्पनिंग पर्पज अँड फॉर द रिप्लेसिंग पर्पज ऑफ द कटिंग टूल यू रिक्वायर सम अमाऊंट ऑफ मनी. म्हणजे तुम्हाला त्या वर्कपीस, त्या टूलला शार्प करण्यासाठी किंवा तुटला असेल तर त्याला रिप्लेस करण्यासाठी पैसा लागणार आहे. मग तो पैसा कसा पाहिजे, कमीत कमी पाहिजे. ओके. इकॉनॉमी इन द कॉस्ट ऑफ शार्पनिंग अँड रिप्लेसिंग द कटिंग टूल. इकॉनॉमी कशी असली पाहिजे, कमीत कमी असली पाहिजे, पैसा कमी लागला पाहिजे. सो दीज आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मशीनिंग प्रोसेस. हे मशीनिंग प्रोसेसचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे लक्षात ठेवा की ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हेतू, मशीनिंग करण्यासाठी काय हेतू, म्हणजे मशीनिंग करण्यापाठीमाग काय हेतू आहे, तर ह्या गोष्टी आहेत की मेटल रिमूव्हल रेट एकदम फास्ट असलं पाहिजे, सरफेस फिनिशिंग चांगलं मिळालं पाहिजे, टूल कॉस्ट कमी झाली पाहिजे, पॉवर कन्झम्पशन कमी असलं पाहिजे, आयडल टाइम, टूलचा आयडल टाइम कमी असलं पाहिजे, आणि शार्प करण्यासाठी आणि रिप्लेस करण्यासाठी कटिंग टूलला कमीत कमी खर्च आला पाहिजे. सो दीज आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मशीनिंग प्रोसेस. नाउ नेक्स्ट पॉइंट वी विल डिस्कस द बेसिक एलिमेंट ऑफ मशीनिंग. आता आपण आतापर्यंत आपण ऐकत आलो की मशीनिंग म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात, त्याचे प्रिन्सिपल काय आहेत हे बघितलं. पण आता आपल्याला हे पण बघायचं आहे की मशीनिंग जी प्रोसेस आहे त्याचं बेसिक एलिमेंट काय आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर करावं लागतात किंवा कोणत्या कोणत्या महत्वाचे एलिमेंट आहेत मशीनिंग करताना. तर देर आर बेसिकली 3 बेसिक एलिमेंट्स ऑफ मशीनिंग ऑपरेशन, अँड दीज आर नथिंग बट नंबर 1 इज वर्कपीस, नंबर 2 इज कटिंग टूल, अँड नंबर 3 इज चिप. ह्या 3 गोष्टी अशा आहेत ज्या की मशीनिंग म्हणजे बेसिक एलिमेंट आहेत हे मशीनिंगचे. ह्या 3 गोष्टी नंबर कोणकोणते सांगितले, वर्कपीस, कटिंग टूल आणि चिप. वर्कपीस, कटिंग टूल आणि चिप. ओके. सो यू कॅन इझिली सी दिस इज नथिंग बट अ वर्कपीस. हा वर्कपीस आहे आपला. ओके. हा वर्कपीस आहे. नंतर हा जो पार्ट आहे ह्याला आपण म्हटलं टूल. ओके. जेव्हा टूल आपण या वर्कपीस वरती ऑपरेट करतो तेव्हा या वर्कपीस पासून काही अनवॉन्टेड भाग तुटतो, पण कुठल्या कोणाच्या फॉर्म मध्ये तुटतो, चिप्सच्या फॉर्म मध्ये. दिस इज द चिप. ओके. दिस इज द चिप. सो बेसिक एलिमेंट ऑफ मशीनिंग आर दिस 3. म्हणजे मशीनिंगचे हे 3 महत्वाचे घटक आहेत. कोणकोणते, नंबर 1 वर्कपीस, ज्याचं की मटेरियल मला तोडायचं आहे, टूल, त्याला आपण कटिंग टूल पण म्हणतो, ज्याचा वापर करून आपण वर्कपीसला कट करणार आहे, आणि नंबर 3 ह्या मेन वर्कपीस पासून जो काही अनवॉन्टेड पार्ट आपण तोडतो तो पार्ट चिपच्या फॉर्मॅटमध्ये तुटला जातो. ओके. सो दिस इज हिअर विच वी कॅन अंडरस्टँड व्हेरी इझिली. बघा डबल सांगतो, द बेसिक एलिमेंट ऑफ द मशीनिंग ऑपरेशन आर द 3 वर्कपीस, कटिंग टूल अँड चिप. नाउ सी फ्रॉम दिस डायग्राम you can understand. See, this diagram or figure represent cutting action of the tool in orthogonal or 2-dimensional cutting. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. ऑर्थोगोनलचा अर्थ काय असतो, परपेंडिक्युलर. ओके. ऑर्थोगोनल मीन्स perpendicular, means when the cutting tool is perpendicular to workpiece, then that type of cutting is called as orthogonal cutting or 2-dimensional cutting. म्हणजे कसं, तर बघा जेव्हा सुरुवातीला हा वर्कपीस पूर्ण इथं होता, म्हणजे ही चिप वरती गेलेली नाही, अशी खाली इथं आहे, आणि इथं असताना हा टूल आपण इथं काय केला, लावला, तर हे जे काही कटिंग एज आहे टूलचं, हे या वर्कपीसला कसं असलं पाहिजे, परपेंडिक्युलर असलं पाहिजे. जर तसं असेल तर त्याला आपण म्हणतो ऑर्थोगोनल. ओके. याच्याबद्दल डिफरन्सेस आणि आणखी एक डायग्राम पण आहे, ते बघितलं की तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. मी दाखवत होते पण तुम्हाला, तोपर्यंत एकच पॉईंट लक्षात ठेवा, काय,
कटिंग टूल जेव्हा वर्कपीसला परपेंडिक्युलर असतो तेव्हा त्या ठिकाणी जी कटिंग असते त्याला आपण ऑर्थोगोनल कटिंग म्हणतो. ओके, देन सी द रिलेटिव्ह मूवमेंट कॅन बी प्रोव्हाइडेड by either by keeping workpiece stationary and moving cutting tool, or by keeping cutting tool stationary and moving workpiece, or by moving both in relative or relation to one another. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे हे जे काही कटिंग आहे हे कसं होणार आहे, एकतर तुम्ही वर्कपीसला स्टेशनरी ठेवा म्हणजे फिक्स ठेवा आणि टूलला मूव्ह करा. काय सांगितलं बघा, पहिला पॉईंट वर्कपीसला स्टेशनरी ठेवा, टूलला मूव्ह करा, नंबर 1. नंबर 2 उलट करा, वर्कपीसला मूव्ह करा आणि टूलला स्टेशनरी ठेवा. राईट, दुसरा पॉईंट. आणि तिसरा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एकतर वर्कपीस आणि टूल ह्या दोघांना पण तुम्ही एकमेकाकडे मूव्ह करा, रिलेटिव्ह मोशन अशा पद्धतीने द्या. ओके, सो ऑल बाय दीज 3 वे यू कॅन डू द कटिंग. म्हणजे आपल्याला कटिंग करण्यासाठी या तीनही पद्धतीचा आपण वापर करू शकतो. म्हणजे तुम्ही वर्कपीसला फिक्स करायचं आणि टूल त्याच्याकडे घेऊन जायचं, नंबर 1. किंवा उलट, टूल फिक्स करायचा आणि वर्कपीसला टूलकडे न्यायचं, किंवा वर्कपीस आणि टूल ह्या दोघांनी एकमेकाकडे घेऊन जायचं. या तीनही पद्धतीने काय होऊ शकतं, कटिंग होऊ शकते. ओके, सो दिस इज द बेसिक एलिमेंट ऑफ मशीनिंग. राईट, नाव नेक्स्ट पॉइंट आफ्टर दिस वी विल डिस्कस. आता बघा, एक गोष्ट कळली आपल्याला की तर बेसिक एलिमेंट कशाला म्हणायचं मशीनिंगचं ते बघितलं. आता मशीनिंग जेव्हा होत असतं किंवा मशीनिंग होतं तेव्हा ते कशी होतं, मटेरियल रिमूव्हल होतो, पण मटेरियल रिमूव्हल कसा होत असतो, थोडं थोडं तुकडे पडतात का एकदम बारीक बारीक बुकटी पडते, चुरा पडतो, काय होतं एक्झॅक्टली ते आपल्याला बघायचंय. नाव सी मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन. जेव्हा मशीनिंग होते ना तेव्हा ह्या चिप्सच्या फॉर्मॅटमध्ये तो बाहेर पडत असतो, निघत असतो. कसं होतं बघू आपण वन बाय वन. बघा, मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन. आता सिंपल गोष्ट आहे, पुन्हा डबल याच्याकडे नीट बघा, नीट लक्ष द्या. हे बघा, खालचा जो पार्ट आहे याला आपण वर्क पीस म्हटलंय. ओके, दिस बॉटम और बेस यू आर एबल टू सी, दिस इज नथिंग बट अ वर्क पीस अँड दिस इज टूल. राईट, हा टूल आहे. जेव्हा या वर्कपीस वरती हा टूल लावला जातो आणि किंवा हा टूल जेव्हा वर्कपीसच्या दिशेनं मूव्ह होतो तेव्हा काय होतं, या टूलचं जे शार्प एज आहे ते शार्प एज या वर्कपीस वरती पडल्यामुळं हे वर्कपीसचा जो काय वरचा लेअर आहे तो तुटतो. राईट, तुटतो आणि अशा छोट्या छोट्या चिप्सच्या फॉर्मॅटमध्ये किंवा छोट्या छोट्या तुकड्यांच्या फॉर्मॅटमध्ये तो बाजूला निघतो. मग इथं कसं होतं हे, व्हेन दिस पर्टिक्युलर टूल अप्लाय फोर्स on the workpiece, then this particular surface and the tool in between these two, whatever the material is there, it will get compressed. म्हणजे हा वर्कपीस आणि टूल या दोघांच्या मध्ये जेव्हा काही मटेरियल सापडतं तेव्हा काय होतं, ते कॉम्प्रेस होतं. राईट, आणि कंटिन्युअसली जर टूल याच्या बाजूला ऍडव्हान्स होत असेल, पुढे पुढे सरकत असेल, तर तो मटेरियल काय होतो, शियर ऑफ होतो. शियर ऑफ म्हणजे तुटतो, बाजूला निघतो, म्हणजे मेन वर्कपीस पासून तो बाजूला निघतो. पण कुणाच्या फॉर्मॅटमध्ये निघतो, चिप्सच्या फॉर्मॅटमध्ये तो बाजूला निघतो. राईट, ते कसं होतं बघा, ह्या चिप फॉर्मेशन दोन पद्धतीचं होत असतं. एक म्हणजे ऑर्थोगोनल चिप फॉर्मेशन आहे आणि दुसरं म्हणजे ऑब्लिक चिप फॉर्मेशन आहे. बघा, तुम्हाला मी दाखवतो, इथे 2 डायग्राम आहेत. मी तुम्हाला म्हटलंही होतं कसं बघायचं, कसं शिकायचं आपल्याला. पहा, याच्याकडे जर तुम्ही नीट पाहिलं तुम्हाला लक्षात येईल, हा खालचा जो भाग आहे ना, हा खालचा भाग, खालचा चौकोन, दॅट इज नथिंग बट अ वर्क पीस. आणि हा वरचा जो भाग आहे ना याला आपण म्हणतो टूल. लक्षात येते, हा जो पार्ट मी दाखवलाय, सी दिस वन, हे बघा, हा जो पार्ट आहे ना याला म्हणतात वर्कपीस आणि याला म्हणतात टूल. आता बघा, हा जो टूल आहे आपला, हा जो टूल आहे, ह्या टूलचं हे एज आहे, कटिंग एज आहे. बघा इथं दाखवतो तुम्हाला मी, हे जे दिसते ना हे त्याचं कटिंग एज आहे ना, पात कटिंग एज. जसं जसं काय होणार आहे, हा जो टूल आहे हा हळूहळू हळूहळू काय होणार, इकडे येणार आहे, म्हणजेच वर्कपीस तिकडे जाणार आहे. राईट, आता जेव्हा टूल इकडे येणार आहे तेव्हा कट होणारे काही पार्ट आपल्याला तो बघायला मिळतोय. हे बघा इथं, या ठिकाणी तुम्हाला मी हायलाइट करून दाखवतो, इथं इथल्या बाजूला है ना, काही थिकनेस तुम्हाला बघायला मिळतो, वरचा लेअर तुटतो. बरोबर, हा खाली वर्कपीस आहे, वरती टूल आहे, टूलचा हे एज आहे. जेव्हा हे टूल या वर्कपीस वरती मूव्ह होतं तेव्हा एक एज, एक लेअर तुटतो. मग हा तुटताना आपण आता याला, हे जे कटिंग आहे ह्याला आपण ऑर्थोगोनल कटिंग का म्हणतो ते सांगतो पहिल्यांदा. हे जे काही टूल आहे ना, टूलचा जो कटिंग एज आहे ना, दिस कटिंग एज इज परपेंडिक्युलर टू द वर्कपीस. काय म्हटलं,
हा जो कटिंग एज आहे, हा कटिंग एज वर्कपीसला परपेंडिक्युलर आहे, म्हणून आपण याला म्हटले ऑर्थोगोनल कटिंग. आता परपेंडिक्युलर कसं, हे बघा मी तुम्हाला दाखवतो काढून. हे बघा, हे कटिंग एज आहे, हे सरळ हे एज आहे, टूलचं एज आहे. आणि वर्कपीस कसा आहे हो, हे काय, दिस इज द वर्कपीस. वर्कपीस हा असा आहे, कळतंय? मग आता मला सांगा, हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत की नाही? आहेत, राईट. द अँगल बिटवीन दिस टू लाईन्स इज 90 डिग्री, दॅट इज this tool is perpendicular to the workpiece, so we can say that orthogonal cutting, this cutting is orthogonal cutting, right? कळतंय? याला म्हणतात ऑर्थोगोनल कटिंग. आता दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे ऑब्लिक कटिंग. आता ऑब्लिक कटिंग म्हणजे काय, तर बघा नेहमीसारखं खालच्या बाजूला जो आहे त्याला आपण म्हटलंय वर्कपीस, वरती जो आहे तो आहे टूल. फक्त आता फरक काय, द टूल एज इज नॉट परपेंडिक्युलर टू द वर्कपीस. हा टूल एज किंवा कटिंग एज हा वर्कपीसला परपेंडिक्युलर नाहीये. मग कसं आहे, दॅट इज मेकिंग अँगल लेस दॅन 90 डिग्री. कसं, हे बघा, हे बघा, दिस इज नथिंग बट द कटिंग एज. हे कटिंग एज आहे, बरोबर, आणि हे आपलं वर्क पीस आहे, बरोबर. आता मला सांगा, हा वर्क पीस आणि हा आपला कटिंग एज, ह्याच्यामध्ये जे काही अँगल तुम्हाला बघायला मिळतंय इथं, दिस हिअर, वॉट एव्हर द अँगल यू आर एबल टू सी, दिस अँगल इज 90 डिग्री ऑर लेस दॅन 90 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री. हा 90 डिग्रीपेक्षा कमी आहे, म्हणून तर या कटिंगला आपण ऑब्लिक कटिंग असं म्हणतो. ओके, आय होप यू आर अंडरस्टँडिंग दिस पर्टिक्युलर पॉइंट. सिंपल आहे. ऑर्थोगोनल कटिंग म्हणजे इथं टूलचा एज आणि वर्कपीस हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतील त्याला ऑर्थोगोनल कटिंग म्हणा. आणि जर का टूलचा एज म्हणजे टूल एज म्हणजे कटिंग एज हा वर्कपीसला 90 डिग्रीपेक्षा कमी डिग्रीचा अँगल बनवत असेल तर त्याला ऑब्लिक कटिंग आपण म्हणणार. ओके, ऑर्थोगोनल कटिंग अँड ऑब्लिक कटिंग, जस्ट कीप इन माइंड. आता या ऑब्लिक कटिंग आणि ऑर्थोगोनल कटिंग मध्ये काही डिफरन्शिएटिंग पॉइंट्स पण आहेत, आपल्याला बघायला मिळतील, ते सुद्धा आपण ते बघूया. आणखीन एकदा डायग्राम काढली आहे बघा, या डायग्राम मध्ये पण तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं बघायला मिळेल, कळेल की बघा हा जो कटिंग टूल आहे इथे तुम्हाला बघायला भेटतं दिस अँगल. बघा, हे आहे वर्कपीस, राईट, हे आहे वर्कपीसचा एज आणि हे आहे टूलचा एज. अँगल किती आहे, 90 डिग्री, म्हणून याला म्हणायचं ऑर्थोगोनल कटिंग. आता इकडे या दुसऱ्या साईडला, हे आहे आपलं वर्कपीस, राईट, आणि हा भाग आहे कटिंग कटिंग प्लेन. आता इथं अँगल किती आहे, लेस दॅन 90, so that's why this cutting is oblique cutting. Okay, got the point? So these 2 points we have to keep in mind, orthogonal cutting and oblique cutting. Okay, now we will discuss about the differences between these two. या दोघांमधला डिफरन्स काय आहे हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. डिफरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी, वी विल डिस्कस इट वन बाय वन. बघा, पहिला आहे इथे दिले ऑर्थोगोनल कटिंग अँड ऑब्लिक कटिंग. सो फर्स्ट डिफरन्स सिंपल आहे. पहिला डिफरन्स आपण आत्ताच बघितलाय. काय पहिला डिफरन्स, एकदम सिंपल सोपा. काय, द फेस ऑफ द टूल इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ टूल ट्रॅव्हल. हा म्हणजे कटिंग टूलचा फेस हा टूल ट्रॅव्हलला परपेंडिक्युलर असला पाहिजे, असतो, त्याला आपण ऑर्थोगोनल कटिंग म्हणतो. आणि ऑब्लिक मध्ये कसं आहे, फेस ऑफ द टूल इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल अदर दॅन 90 डिग्री. म्हणजे टूलचा फेस हा किती डिग्रीचा अँगल बनवतो, 90 पेक्षा कमी डिग्रीचा अँगल बनवतो वर्कपीस सोबत, म्हणून त्याला ऑब्लिक कटिंग म्हणायचं. ओके, सो दीज आर द टू थिंग्स विच यू हॅव टू कीप इन माइंड. नाउ नेक्स्ट वन, द चिप फ्लोज ओव्हर द टूल फेस अँड डायरेक्शन ऑफ द फ्लो वेलॉसिटी इज नॉर्मल टू द कटिंग एज. म्हणजे काय बघा, चिप फ्लोज ओव्हर द टूल फेस म्हणजे चिप जी तयार होत असते ना, तर ती कशी तयार होते, चिप फ्लोज ओव्हर द टूल फेस, टूलच्या फेस वरती ही तयार होते. ओके, आणि इकडे काय, चिप फ्लोज ऑन द टूल फेस मेकिंग अन अँगल विथ द नॉर्मल ऑन द कटिंग एज. हे दोन महत्वाचे पॉइंट इथे आपल्याला बघायला मिळतात. तिसरा पॉइंट आहे, ओनली टू कंपोनंट ऑफ द कटिंग फोर्स आर ऍक्टिंग ऑन द टूल. म्हणजे टूल वरती फक्त दोन कंपोनंट पडतात, म्हणून याला 2 डायमेन्शनल कटिंग म्हणतात, राईट. इथे एक्स आणि वाय दोनच कंपोनंट इथं या ठिकाणी कटिंग फोर्स सॉरी कंपोनंट वरती दोनच फोर्स पडतायत. किंवा बघा, 2 कंपोनंट ऑफ कटिंग फोर्स आर ऍक्टिंग ऑन द टूल. टूल वरती फक्त दोनच कंपोनंट पडतात, एक्स आणि वाय, या दोन डायमेन्शन मध्ये, डायरेक्शन मध्ये, म्हणून याला कटिंगला म्हटलंय 2 डायमेन्शनल कटिंग.
पण इकडे ऑब्लिक कटिंग मध्ये काय होतं, 3 कंपोनंट पडतात. 3 components of the face act at the cutting edge, so that's why it is called as a 3-dimensional cutting. म्हणजे एक्स वाय झेड तीनही इथं पडतात. हा फरक आहे याच्यामध्ये. ऑर्थोगोनल मध्ये 2-dimensional आणि ऑब्लिकला 3-dimensional कटिंग आपण असं म्हणतो. नाव नेक्स्ट वन, मॅक्सिमम चिप थिकनेस ऑकर ॲट द मिडल. म्हणजे ऑर्थोगोनल कटिंग मध्ये चिप थिकनेस जी आहे ही मॅक्सिमम असते. कुठं? मध्यभागी, ॲट द मिडल. मॅक्सिमम चिप थिकनेस ऑकर ॲट द मिडल. आणि इकडं काय? मॅक्सिमम चिप थिकनेस डज नॉट ऑकर ॲट द मिडल. मॅक्सिमम चिप थिकनेस डज नॉट ऑकर ॲट द मिडल. पुढं नेक्स्ट वन, चिप ब्रेक्स अँड हेन्स कॅरीज द हीट accumulated. Chip breaks and hence carries the heat accumulated. काय होतं की जेव्हा ऑर्थोगोनल कटिंग आपण करतो तेव्हा ती चिप आहे ना ती ब्रेक होते, मध्येच तुटते. म्हणजे कंटिन्यू चिप तयार नाही होत, मध्ये 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 तुटत राहते. आणि काय होतं, हीट ॲक्युम्युलेशन होतं, म्हणजे त्या ठिकाणी ते पार्ट गरम होत राहतो सारखा. ओके. पण ऑब्लिक कटिंग जेव्हा असेल ना तेव्हा चिप तुटत नाही लगेच. काय होतं बघा इथं, चिप इज कंटिन्युअस, सो हीट इज ॲक्युम्युलेटेड ॲट द टॉप, सॉरी टूल चिप इंटरफेस. म्हणजे इथं काय, चिप इज कंटिन्युअस. ऑब्लिक कटिंग मध्ये चिप ही कंटिन्युअस तुम्हाला बघायला मिळते. म्हणून इथं हीट जी आहे ती अक्युमुलेट होते, पण कुठं? टूलच्या ॲट द टूल चिप इंटरफेस, म्हणजे टूल आणि चिप यांच्या मध्ये. राईट, टूल आणि चिप या दोघांच्या मध्ये ती अक्युमुलेट होते, म्हणजे एकत्रित राहते, साठवली राहते. ओके. नाव नेक्स्ट वन, आता ऑलरेडी हा पॉईंट आलाच आहे चिपचा, तर तो पॉईंट इथं घेऊ लगेच आपण. डिसकंटिन्युअस चिप्स आर फॉर्मड आणि इकडं कंटिन्युअस चिप्स आर फॉर्मड. ऑर्थोगोनल कटिंग तुम्ही केलं तर डिसकंटिन्यू चिप तुम्हाला बघायला मिळतात. डिसकंटिन्यू चिप म्हणजे छोटे 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 तुकडे तुम्हाला बघायला मिळतात. असे एकदम स्मूथ एक रेबिन सारखा चिप तयार नाही होत. पण ऑब्लिक कटिंग मध्ये मात्र कंटिन्युअस किंवा रिबन शेप चिप तुम्हाला बघायला मिळते. देन ऑर्थोगोनल कटिंग मध्ये इट इज नॉट क्रिएट बिल्ट पेज. इथं बिल्टअप पेज तयार होत नाही आणि इकडं बिल्टअप एज तयार होतं. आता बिल्टअप एज काय असतं हे आपण नंतर लगेच हा पॉईंट झाला की बघूच. तोपर्यंत समजून घ्या की इथं ऑर्थोगोनल कटिंग केलं तर बिल्टअप एज तयार होत नाही आणि इकडं ऑब्लिक कटिंगला बिल्टअप एज तयार होतो. देन लास्ट पॉईंट, हीट विल नॉट बी अक्युमुलेटेड अँड हिअर हीट विल बी अक्युमुलेटेड ॲट द टूल चिप. इथं हीट अक्युमुलेट होतच नाही. का नाही होत? कारण की डिसकंटिन्युअस आहे ना, कंटिन्यू चिप फॉर्मेशन नाही होत. तुटलं की लगेच बाजूला पडते, ती हीट तिकडे त्यासोबत निघून जाते. पण इथे तसं होत नाही. कंटिन्युअस चिप असल्यामुळे हीट तिथं अक्युमुलेट होते. कुठं? इन बिटवीन द टूल अँड चिप. राईट. सो दीज आर द मेन points which you have to keep in mind regarding our differences. Okay. Now next point we will discuss. Just a minute. दिस इज डिफरन्स आपण बघितला. आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे कटिंग टूल. येस, हा पुढचा पॉइंट बघा, कटिंग टूल्स. आता आपण कटिंग टूल बद्दल आपण दोन गोष्टी ऑलरेडी डिस्कस केल्या. काय कटिंग टूल म्हणजे काय? कटिंग टूल इज नथिंग बट द थिंग विच इज यूज्ड टू कट द मटेरियल ऑर कट द वर्क पीस ऑर टू डू द मशीनिंग ऑपरेशन. त्याला आपण कटिंग टूल म्हटलंय. ओके. मग मेन फंक्शन काय आपण बघितलंय ते काय? The main function of the cutting tool is to remove the unwanted material from the workpiece. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या एखाद्या वर्कपीस वरचं अनवॉन्टेड मटेरियल जर काढून टाकायचं असेल तर ते करण्यासाठी जो डिव्हाइस किंवा जो टूल आपण वापरला त्याला आपण म्हणतो कटिंग टूल. ओके. नाव नेक्स्ट पॉइंट, in the metal cutting process chip can be removed either by cutting edge or by abrasive, that is action of grinding wheels. म्हणजे काय? सिंपल गोष्ट आहे. मेटल कटिंग प्रोसेस मध्ये मटेरियल तुम्हाला कट करायचं आहे, बरोबर आहे. मग हा मटेरियल कसा कट करणार? दोन पद्धतीने कट करणार. एक तर तुम्ही चिप्सच्या फॉर्मॅटमध्ये त्याला कट करा, तुकडे 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 त्याला बाजूला काढा, किंवा डायरेक्ट तुम्ही ग्राइंडिंग व्हीलचा वापर करा, ग्राइंडर वापरा आणि त्याला म्हणजे त्या मटेरियलला रिमूव्ह करा मेन वर्क पीस पासून. राईट. मग आता या दोन गोष्टींवरनं म्हणजे त्या कटिंग टूल वरून आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे चिप काढायच्यात का ग्राइंडिंग करायचे, या बेसवरनं आपण काय केलंय, आपल्या कटिंग टूलला
डिवाइड केलंय दोन टाइप्स मध्ये. ओके, सो विल डिस्कस द क्लासिफिकेशन. कटिंग टूल कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाईप. दोन कुठले कुठले टाईप आहेत तर पहिलं ऑन द बेसिस ऑफ कटिंग एज आणि दुसरा आहे ऑन द बेसिस ऑफ मोशन ऑफ द टूल. हे दोन खूप महत्वाचे पॉईंट आहेत. डबल सांगतो. दीज पर्टिक्युलर कटिंग टूल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ कटिंग एज. म्हणजे कटिंग एज कसा आहे, सिंगल पॉइंट कटिंग टूल आहे का मल्टी पॉइंट कटिंग टूल आहे. म्हणजे कटिंग एज हा एक पॉइंट आहे का अनेक पॉइंट आहेत या बेसवरती आपण याला क्लासिफाय केलं. सिंगल पॉइंट कटिंग टूल मध्ये कटिंग टूल जो कोणता वापरणार त्याला एक सिंपल एक छोटासा पॉइंट असणार आहे, एक टोक असणार आहे. जसं की त्याची डायग्राम आपण नंतर बघणारच आहे, तरी पण मी तुम्हाला सिंपल काढून दाखवतो की समजा एखादा टोक आहे आणि ते आपण काय करणार आहे, ते टोक वापरून आपण मटेरियलला काय करणार आहे, कट करणार आहे किंवा तोडणार आहे. असं असेल तर त्याला आपण म्हणलं काय, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिंगल पॉइंट कटिंग टूल. हे जे काही ड्रॉ केलेलं आहे मी तुमच्या समोर, याला आपण काय म्हणतो, सिंगल पॉइंट कटिंग टूल. राईट, दिस इज कॉल्ड ॲज सिंगल पॉइंट कटिंग टूल. म्हणजे हा जो पॉइंट दिसतो ना, मी हायलाइट करून दाखवतो. आता हे चिटकलं नाही, थोडं समजून घ्या तेवढं. हे एकच मिनिट, तुम्हाला कशाला चिटकूनच दाखवतो. हा पॉइंट हा फक्त इरेज करायचा आहे, जस्ट अ मिनिट. आणि इथं नवीन एक पॉइंट काढून दाखवतो. म्हणजे चिटकला की जरा टिप बरोबर व्यवस्थित दिसेल, समजायला पण सोपं जाईल. येस येस, दिस वन. हा, आता हे जे काही टिप तुम्हाला बघायला मिळतंय हे सिंगल पॉइंट कटिंग टूल आहे. राईट, हा पार्ट मटेरियलच्या क्वांटिटीमध्ये येणार आणि तो तोडणार आहे, म्हणून हा सिंगल पॉइंट कटिंग टूल आहे. आणि मल्टी पॉइंट कटिंग टूल म्हणजे काय, अख्खं चक्र गिअर सारखं, त्याच्यावरती दात असणार आहेत, टीथ्स असणार आहेत वेगवेगळे. राईट, मग त्या टीथ्स असल्यामुळे काय झालं, ऑटोमॅटिकली प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे, समजा अशी इथं एक टीप, इथे एक टीप, सॉरी जरा नीट करू आपण याला. समजा असे काही टीथ आपण काढले, इथे एक टीथ आहे, इथे एक टीथ आहे. ओके, जस्ट लाईक अ गिअर. गिअर कसा असतो ना, त्या पद्धतीचं जर आपण याला केलं तर काय होईल, ह्याच्या हा फिरायला लागेल, ह्याच्या क्वांटिटीमध्ये जो कोणी येईल त्याच्यावरचं मटेरियल तो तोडेल. मग हे काय मल्टी पॉईंट, 1 2 3 4 5 6 अशा अनेक असतील, त्याला मल्टी पॉईंट कटिंग टूल म्हणतात. आणि इथं काय एकच कटिंग पॉईंट आहे म्हणून याला सिंगल पॉईंट कटिंग टूल असं म्हणतो. डायग्राम आहेत पुढं दाखवेल मी तुम्हाला. त्यानंतर पुढं आहे ऑन द बेसिस ऑफ मोशन ऑफ द टूल. आता टूलचं मोशन कसं असणार आहे त्यावरती सुद्धा आपण कटिंग टूलला डिवाइड केलंय. कसं कसं, पहिलं लिनियर मोशन. इफ द कटिंग टूल इज मुव्हिंग इन स्ट्रेट डायरेक्शन, सरळ जाणार असेल त्याला कटिंग टूल सरळ डायरेक्शन मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हटलंय, लिनियर मोशन टूल. दुसरं, जर रोटरी मोशन मध्ये असेल तर त्याला आपण रोटरी मोशन टूल म्हटलंय. तिसरं, लिनियर आणि रोटरी मोशन म्हणजे दोन्ही मिक्स आहे, लिनियर पण आणि रोटरी पण आहे, त्याला आपण लिनियर अँड रोटरी मोशन टूल असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर टाईपवरनं किंवा ह्याच्या मोशनवरनं आपण काय केलंय, त्या टूलला 3 टाईपमध्ये डिवाइड केले. म्हणजे आपल्याला 5 पॉईंट बघायला भेटले इथं. एक म्हणजे सिंगल पॉईंट कटिंग टूल, मल्टी पॉईंट कटिंग टूल, त्याच्यानंतर हे तिघं, लिनियर मोशन टूल, रोटरी मोशन टूल, लिनियर अँड रोटरी मोशन टूल. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट बघा. ऑलरेडी सांगितलंय तरी डबल सांगतो. सिंगल पॉईंट कटिंग टूल इथं काय म्हणलंय, सिंगल पॉईंट कटिंग टूल काय म्हणतोय, सिंगल पॉईंट कटिंग टूल इज अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ कटिंग टूल. हा सगळ्यात सोपा आणि साधा आहे. काय असतं त्याच्यामध्ये, इट हॅज ओनली वन कटिंग एज. याला फक्त एकच कटिंग एज आहे. हॅव्हिंग वेज लाईक ऍक्शन अँड फाइंड वाईड ऍप्लिकेशन ऑन लेथ, प्लेनर्स अँड स्लॉटर्स. म्हणजे काय, सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे, याच्यामध्ये फक्त एकच कटिंग एज असतो. मग हे याचा ऍप्लिकेशन कुठे आहे, कुठे वापरायचं सिंगल पॉईंट कटिंग टूल, वी कॅन यूज दिस सिंगल पॉईंट कटिंग टूल इन लेथ मशीन ॲज वेल ॲज इन प्लेनर मशीन ॲज वेल ॲज इन स्लॉटर मशीन. जस्ट कीप इन माइंड, हे सगळे आपल्याला नंतर एक्सप्लेन करायचे आहेत. फक्त लक्षात असू द्या, सिंगल पॉईंट कटिंग टूल मध्ये मटेरियल कट करण्यासाठी जो टूल वापरलाय त्याच्यामध्ये फक्त एकच कटिंग एज असतो. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे लेथ मशीन, प्लेनर मशीन, स्लॉटर मशीन. नाव सेकंड वन इज मल्टी पॉईंट कटिंग टूल. मल्टी पॉईंट नावातच आहे, मल्टी म्हणजे अनेक, मोर दॅन वन कटिंग एज है ना. जसं की सिंगल पॉईंट मध्ये एकच कटिंग एज होता, मल्टी पॉईंट मध्ये एकापेक्षा जास्त असतील. सो मोर दॅन वन कटिंग एज, मोर दॅन वन कटिंग एज is there in the cutting tool, so that's why it is called as multi-point cutting tool. Right, here more than two or more than two
cutting edge is there. So that's why by using this particular multi-point cutting tool, you can use some machines or some examples like milling cutter, broachers, or drillers. So these are the multi-point cutting tools. म्हणजे बघा, मिलिंग कटर मध्ये ते गोल असतं वर्तुळासारखं आणि त्याच्यावरती टिथ्स असतात, कटर्स असतात आणि ते गोल गोल फिरतं आणि ते फिरत असताना काय होतं, त्याच्या कॉन्ट्रीमध्ये जो पण पार्ट येतो तो कट केला जातो. सो दॅट्स वाय मिलिंग कटर, ब्रोचर, these are the examples of multi point cutting tools. So it's all about the multi point cutting tool. Just keep in mind. ओके, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात व्यवस्थित लक्षात असू द्या. ओके, हे सगळे पॉईंट आपण आज बघितले. याच्या पुढं एलिमेंट्स ऑफ सिंगल पॉईंट कटिंग टूल वगैरे बघायचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आजच्यासाठी आपण इथंच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये एलिमेंट्स ऑफ सिंगल पॉईंट कटिंग टूल ते कुठले आहेत, काय आहेत, ते सगळं आपण बघूया.